जगातील कोणत्याही संस्कृतीत असं कधी विचारलं गेलं असेल का? राग देखील परमात्माच आहे आणि परमात्म्याचीच शक्ती आहे. मृत्यूशी लढायला गेलात तर कधीच जिंकू शकणार नाही, पण जेव्हा तुम्ही शरणागत व्हाल तेव्हा. म्हणून हे जाणून घ्या की हा सारा संसार रुद्रभूमी आहे. फक्त जागृत होऊन पहा. चमत्कारांची जीवनात कमतरता नाहीच. जिथे पाहाल तिथे असं समजू नका की कोणी पाहत नाही. कोणीतरी पाहतच आहे. कैलास पाहतो आहे, जिथे फक्त आनंद आहे. मानस सरोवरात डुबकी माराल, तिथेच कैलास आहे. हेच सार आहे, हेच ज्ञान आहे, हेच शिवतत्व आहे. नमस्ते रुद्रमन्यव तोतैश्वे नम नमस्ते असो धर्म निभावू प्यामुदते. 3 हो मंत्र जर तुम्ही सरळ सरळ वाचाल, संस्कृतमध्ये त्याचा अर्थ करायला लागलात तर वाटेल, अरे देवा, तुझ्या रागाला नमस्कार आहे, तुझ्या हाताला नमस्कार आहे, तुझ्या बाहूला नमस्कार आहे, तुझ्या धनुष्याला नमस्कार आहे, तुझ्या बाणालाही नमस्कार आहे का, असा अर्थ होतो. अरे काय कमाल आहे. वरवर काहीतरी दिसतं, पण आत खोलवर काहीतरी वेगळंच असतं. त्याच्या गाभ्यात उतरून पाहिलं तर हो, जे आपल्याला रडवतं आणि आपल्याला रडण्यापासून थांबवतही. ही शक्ती सर्वव्यापी आहे. असंच क्रोधही सहज आहे. लहान मुलाच्या हातात एखादं खेळणं देऊन ती त्याच्या हातातून काढून घ्या. तो रागावतो की नाही? इतका रागावतो की त्याच्या प्रत्येक पेशीतून ओरडतो. रडल्यावर राग येतो किंवा रागानंतर रडू येतं, हे निश्चित आहे. आणि हे सगळे भाव, या सगळ्या अभिव्यक्ती चेतनेच्या आहेत. हे सगळं त्याचंच आहे. कधी विचार केलास का की राग सुद्धा ईश्वराचाच आहे? जगातील कोणत्याही संस्कृतीत असं कधी विचारलेलं नसेल. लोकांनी असं विचारलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे, की राग सुद्धा परमात्माचा आहे आणि परमात्म्याचीच ती शक्ती आहे. पुन्हा पुन्हा आपण रागावतो, पण आपण हे पाहत नाही की या अनंत जगात राग सुद्धा एक शक्ती आहे. मृत्यूशी लढायला गेलात तर कधीच जिंकू शकणार नाही. जेव्हा तू मृत्यूला शरण जातोस तेव्हा तू मार्कंडेय होतोस, चिरंजीव होतोस. मृत्यूवर आजपर्यंत कोणीही जिंकले नाही. लढले, पण जेव्हा शिवतत्वात जागृत झाले तेव्हा त्यांना मृत्यूच नव्हता. मृत्यू म्हणजे काय? शरीराचं तुटणं. आणि मी शरीर तर आहेच नाही. हेच सार आहे, हेच ज्ञान आहे, हेच शिवतत्व आहे. शिवाला नीलग्रीव म्हणतात, निळ्या गळ्याचा नीलकंठ. हे संपूर्ण आकाश, ब्रह्मांड व्यापलेलं देह आहे. तुझं शरीरच संपूर्ण ब्रह्मांड आहे. ही गोष्ट सुद्धा आहे. शिवाचं पाय शोधायला गेले पण सापडलं नाही. कथा ऐकली आहे ना ती? न ब्रह्माजींना कळलं की याचं डोकं कुठे आहे, न विष्णूंना कळलं की याचा पाय कुठे आहे. इतकं ब्रह्मांडासारखं विशाल तुझं रूप आहे. तू दिसत नाहीस म्हणूनच विरूपाक्ष असं नाव दिलं. विरूपाक्ष म्हणजे ज्याला रूपच नाही, हेच महत्वाचं आहे, नाही का? आणि रूप आहे की नाही, पण डोळे आहेत तर डोळे बंद करून बघा, तुमचं रूप आहे की नाही, पण काहीतरी तरी दिसतंय ना तुम्हाला. बंद डोळ्यांनी स्वप्न तर बंद डोळ्यांनीच पाहता, म्हणजे अजून एक डोळा आहे, विरूपांग. रूप नाही पण डोळा आहे. अशाच प्रकारे ही सगळी प्रकृती डोळ्यांनी पाहत आहे. असं म्हणतात ना की कोणी चूक करतो तेव्हा त्यांना सांगणारे म्हणतात, बघा कुणीतरी दुसरं पाहतंय. असं समजू नका की कोणीच पाहत नाही. कोणीतरी तरी पाहतंय तुम्हाला आणि तुमच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल. चुका केल्या तर तुमच्या चुकीची शिक्षा मिळेल. हे लोक फक्त घाबरवण्यासाठी बोलतात. जी सर्वत्र पसरलेली आहे ती चेतना म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवाचं रूप आहे. आपण शिवलिंग वगैरे ठेवतो थोडं वातावरण तयार करण्यासाठी, पण खरं तर फक्त शिवलिंगालाच देव मानू नका. देव सर्वत्र आहे. जसं मी बसून ध्यान करायला सांगतो तसं बसून अनुभव घ्या की तुम्ही शिवजींच्या आत बसलेले आहात. हेच खरं ध्यान असतं. म्हणूनच ज्योतिर्लिंगांचाही हाच अर्थ आहे. तो लिंग म्हणजेच प्रकाशाचं स्वरूप आहे असं समजा. तिथे जाऊन फक्त दगडाला धरून बसू नका.
इथे बसून असं विचार करा की ज्योतिरूपात जसं ज्योतिर्लिंग म्हटलं जातं त्या प्रकाशात जा आणि तुम्ही स्वतःच प्रकाश स्वरूप आहात. तुमच्यातच ती ज्योती आहे. जसं लोक मानस सरोवर शोधून तिथे डुबकी मारायला जातात तसं स्वतःच्या मानस सरोवरात डुबकी मारा. तिथेच खरा कैलास आहे. कैलास म्हणजेच केवळ आनंद आहे. शेवटी मी काय म्हटलं होतं? उत्सव, आनंद. फक्त जिथे मृत्यू आहे तिथे कैलास नाही. जिथे केवळ आनंदच आनंद आहे, उत्साहच उत्साह आहे, उत्सवच उत्सव आहे, तोच खरा कैलास आहे. आणि तो कुठे आहे? मानस सरोवरच्या काठावर. जर तुझं मन एखाद्या विहिरीसारखं लहान राहिलं तर तिथे तुला कधीच कैलास सापडणार नाही. मन जर सरोवरासारखं विशाल झालं तर कैलासही तिथेच प्रकट होईल. कैलास असेल तर कैलासपतीही तिथेच असतील. मग काय, शिव म्हणजे तूच. ठीक आहे, जेव्हा आजार नाही तेव्हा सगळं काही छान वाटतं, पण आजार झाला की जेवणही आवडत नाही, कुणाला पाहणं बोलणं काहीच आवडत नाही, काहीच चांगलं वाटत नाही. या व्याधींनी त्रस्त असताना औषध देणारा कोण आहे? तो तूच आहेस. नक्कीच म्हणतात की प्रथमो दैव्योभिषेक, देवतांचाही देव तूच आहेस. म्हणून तूच डॉक्टर, वैद्य आहेस. एवढं तरी समजलंय की मी आजाराने त्रस्त आहे. माझा हा आजार तरी दूर कर अशी मी प्रार्थना करतो. आणि मी हजारो सापांनी दंश केलेला आहे. या जगात वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत. या सगळ्यांमुळे मी त्रस्त आहे. कोणाची तरी गोष्ट ऐकली की ती सापाच्या दंशासारखीच होते. ती गोष्ट तुमच्या डोक्यात दिवस रात्र फिरत राहते. ती विषारी बनते, तुमच्या आत टॉक्सिन्स निर्माण करते. असं होतं की नाही सांगा? टॉक्सिक कंपनीज असतात. काही लोकांची संगत इतकी विषारी असते नाही का, पण त्यांच्यापासून पळण्याची गरज नाही. फक्त इतकं जागरूक होणं पुरेसं आहे. आणि या सगळ्यांमुळे जेव्हा आपण त्रस्त असतो तेव्हा काय करायचं? मग या टप्प्यावर जा, रुद्राला सांग, भगवान मला या सगळ्या सापांपासून वाचवा. फक्त तुम्हीच मला औषध देऊ शकता. तुम्हीच औषध आहात, तुम्हीच. आमच्यासाठी वैद्यही तुम्ही आहात. आणि तुम्हाला मिळवण्यासाठी फार काही करावं लागणार नाही. एक साधा, सहज, साधा, अशिक्षित माणूस सुद्धा तुला मिळवू शकतो. यासाठी कोणत्याही पात्रतेची गरज नाही. असं नाही की फक्त एखाद्या पंडितालाच मिळू शकतो. नाही, शिवजीला तर सगळे मिळवू शकतात. एक व्याध सुद्धा मिळवू शकतो. सर्वात मूर्ख माणूस सुद्धा तुझ्याकडे धाव घेऊ शकतो आणि मिळवून आनंदित होतो. त्या महिला बोलत आहेत ज्या पाणी भरायला जात आहेत, भोळ्या भाबड्या गोपिका. त्या गोष्टी सुद्धा तुला पाहून खूप जास्त आनंदी आणि प्रसन्न होतात. तुला आतून खोलवर अनुभवून आणि तुला मनापासून पूर्णपणे जाणवून उत्तम अवस्थेला पोहोचत आहेत. तुला पाहून असा आनंद झाला की पहाट झाली. रडणं अजूनही थांबलं नाही, पण ते बदललं. रडणं आनंदात रूपांतरित झालं. म्हणूनच रुद्र म्हणजे तूच आहेस. इतका आनंद देऊनही मला रडवतोस. आधी लहान लहान गोष्टींसाठी रडत होतो. नोकरीसाठी, पैशासाठी, नातेसंबंधांसाठी, मैत्रीसाठी, यासाठी त्यासाठी, प्रतिष्ठेसाठी, मानासाठी रडत होतो. आता ते सगळं रडणं व्यर्थ झालं. रुद्र भेटले की हे सगळं रडणं थांबलं. पण दुसरं रडणं सुरू झालं. आनंदाचे अश्रू म्हणजे काय? तू मला रडवतोस, प्रेमाचे अश्रू येतात. तुझ्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी आनंदित होतो, समाधानी होतो. तुझ्या स्मरणाने आनंद येतो. सगळ्यांना आनंद मिळतो. निरागस लोकांना त्याला भोळ्या भावना मिळतात. रघुरायाला चतुराईने नाही, भोळ्या भावनेने मी मिळतो.